नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला कटोरीमध्ये दिसत आहे हे आहे दूध. हे अर्धा लिटर दूध आहे आणि मी बनवत आहे मस्त राजभोग आईस्क्रीम. तर त्याच्यासाठी अर्धा लिटर दूध ठेवलेलं आहे. त्यातलंच थोडंसं मी इथे वाटीत काढून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकलेले 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि याला छान असं आपण मिक्स करणार आहोत. हे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे. तुम्ही कस्टर्ड पावडर पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार, कुठल्याही फ्लेवरची, जशी तुम्हाला ज्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची असेल ते. मी राजभोग आईस्क्रीम बनवत आहे, त्यामुळे मी हे कॉर्नफ्लॉवर घेत आहे. हे 2 चमचे आहे. आता दूध उकळलं की आपल्याला याच्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर छान असं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं दूध छान उकळलेलं आहे. सोबत आपल्याला टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं मिक्सवालं दूध. याच्यामध्ये छान असं लो मिडियम टू गॅस ठेवायचं आहे आणि याला छान असं हलवायचं आहे. हे सारखं हलवायचं आहे, कारण की काय होतं, कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपले शक्यतो गाठी पडतात. त्यामुळे याला सारखं हलवत राहायचं आहे आणि गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता आपलं दूध असं छान थोडं थोडं घट्ट होत चाललेलं आहे. याला एकदम छान असं घट्ट करायचं आहे. मस्त असं हलवत राहायचं आहे. बघू शकता आपल्याला हे छान दूध आपलं असं सारखं हलवत घट्ट बनवत आहे करायचं. बघू शकता आपले दूध छान असं घट्ट झालेलं आहे. याला आता आपण करू गॅसला बंद. याला हे रूम टेम्परेचरवर थोडं थंड होऊन द्यायचं आहे. मी घेतलेली आहे इथे 1 कप क्रीम. तुम्ही बघू शकता ही छान 1 कप आहे. ही कुठल्याही तुम्हाला इझिली शॉपमध्ये मिळेल. ही हेवी क्रीम आहे. याला आईस्क्रीममध्येच यूज करता आणि केकसाठी बी तयार करता, त्याच्यासाठी ही क्रीम आहे. तर मी याला छान कटोरीवरून याला असं छान असं व्हीप क्रीम घेतलेली आहे. याला पण असं छान असं पिसायचं आहे. शकता आपली क्रीम ही कॉर्नफ्लॉवरचं चांगलं फेटून झालेलं. बघू शकता छान आपली ही व्हीप क्रीम आपण फेटून घेतलेली आहे. आता याच्यातच आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरचं मिक्सर टाकायचं आहे. हे छान असं मिश्रण पूर्ण टाकायचं आहे आणि याला पण छान असं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. बघू शकता आपले हे छान मिक्सरमध्ये फिरून झालेलं आहे. आता आपल्याला सोबतच टाकायचं हे दूध पावडर. मी हे नेसलेचं डेअरी घेतलेलं आहे. याला साधारण 2 चमचे असं मोठे याच्यामध्ये टाकायचं आहे. याने काय होती, आपली आईस्क्रीम एकदम सॉफ्ट अशी तयार होते. याला पण छान असं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. बघू शकता आपला सगळा बेस तयार आहे. आता मी इथे घेतलेले आहे ड्रायफ्रूट. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये टाकायचं आहे. इथे घेतलेले अमेरिकन ड्रायफ्रूट आणि इथे घेतलेली विलायची पावडर, ही पण याच्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. आपली ही आईस्क्रीम रेडी आहे. तर तुम्ही आता अशा पद्धतीने आईस्क्रीम करून बघा. याला आता 8 घंटे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला ओव्हरनाईट पण ठेवू शकता किंवा 8 घंटे पण ठेवू शकता. याला मी 8 घंटे ठेवणार आहे आणि मग आपली आईस्क्रीम दाखवणार कशी आहे काय. बघू शकता आपली आईस्क्रीम प्लेटिंग केलेली आहे आणि किती मस्त अशी ही मार्केट स्टाईल अशी क्रीमी आईस्क्रीम तयार झालेली आहे. त्याच्यावर टाकू थोडीशी हे चेरी बॉल. तुम्ही बघू शकता सुंदर अशी आईस्क्रीम आपली आहे. तर तुम्हाला मी अशा पद्धतीने केलेली ही अमेरिकन ड्रायफ्रूट आईस्क्रीम कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचन लाईक करा.